इयत्ता 6वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील पाठ बाबांचं पत्र, त्याचे लेखक आहेत एकनाथ आव्हाड. हा पाठ पत्राच्या स्वरूपात आपण पाहणार आहोत की एक बाबा आपल्या मुलीला काय काय सांगतात. अर्थात एक पिताजी अपनी बेटी को एक पत्र लिख रहे हैं. इस पत्र में वो उनको क्या कहने की कोशिश कर रहे, क्या समझाने की कोशिश कर रहे, क्या बताने की कोशिश कर रहे, ये हम इस पाठ के माध्यम से देखेंगे. तो आइए देखते हैं कि एक पिताजी अपने बेटी को क्या कह रहे हैं. तो प्रिय वैष्णवी, अनेक शुभ आशीर्वाद. पिताजी ने अपने वैष्णवी नाम की बेटी जो है उनको आशीर्वाद दिया है. मी कामात पुरता गुरफटलो होतो म्हणून पत्र पाठवायला उशीर झाला. आता गुरफटलो होतो म्हणजे काय, बहुत ज़्यादा बिज़ी था. मैं अपने काम में बहुत ज़्यादा बिज़ी था और इसीलिए पत्र भेजने के लिए थोड़ा लेट हुआ, उशीर लेट झाला. तुझ्या आईने मला दूरध्वनीवरून सांगितले की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेला. आईने सांगितले म्हणजेच काय, मम्मी ने बताया. दूरध्वनीवरून मतलब फ़ोन पर, मम्मी ने फ़ोन पर बताया की तुला 6 माहीचा गणिताचा पेपर खूप कठीण गेला. तुला 6 माही, 6 म्हणजे 6 आणि माही म्हणजे मंथ, म्हणजे 6 मंथ्स में जो एग्ज़ाम होती है, मतलब फर्स्ट सेमिस्टर का जो गणिताचा पेपर, गणित म्हणजे मॅथ्स, आणि मैथ्स का पेपर खूप कठिन गेला म्हणजे काय, बहुत हार्ड गया. मम्मी ने बताया कि फर्स्ट सेमिस्टर का जो गणित का पेपर था, मैथ्स का पेपर था, वो बहुत ज़्यादा हार्ड गया. म्हणून तू निराश झाली आहेस. पेपरहून घरी आल्यानंतर त्या दिवशी तू रडली होतीस. मला वाटलं दूरध्वनीवरून तुझ्याशी बोलण्यापेक्षा तुला पत्र लिहूनच तुझ्याशी हितगुज करावा. और वो पेपर हार्ड गया, इसीलिए तू निराश हो गई. घर पर आने के बाद रोई भी, लेकिन मुझे ऐसे लगा कि मोबाइल से बात करूं, इससे अच्छा मैं तुझे पत्र लिखकर तुझसे बात करूं. हितगुज करावं, हितगुज करावं म्हणजे चर्चा करना, बातें करना. म्हणून तुझ्यासाठी हे पत्र लिहित आहे और इसीलिए मैं ये पत्र लिख रहा हूँ. बघा, वैष्णवीचे बाबा वैष्णवीला सांगत आहेत की तुला जो गणिताचा पेपर कठिन गेला है, मैथ्स का जो पेपर हार्ड गया है, उसके बारे में किसने बताया, आईने सांगितले. त्याच्यासाठी मी हे पत्र लिहित आहे कारण की मला तुला काही सांगायचं आहे. पिताजी को अपनी वैष्णवी को कुछ बताना है, इसीलिए उन्होंने ये पत्र लिखा है. पुढे बाबा म्हणतात, अगं वैष्णवी, गणिताचा पेपर कठीण गेला म्हणून गणितानंतर असलेल्या विषयांचे पेपर अवघडच जाणार असे होत नाही ना. मग त्या गोष्टींचा विचार करत बसल्याने उरलेल्या पेपरही त्याचा विपरीत परिणाम होतो. पिताजी ने बताया कि गणिताचा पेपर कठिन गेला मतलब मैथ्स का पेपर हार्ड गया, इसका मतलब ये तो नहीं बाकी के विषय भी हार्ड ही जाएंगे. इसी कारण अगर उसी बात की तुम बार बार सोचती रहोगी तो त्याचा विपरीत परिणाम, विपरीत मतलब बैड इफेक्ट, दूसरे पेपर पर भी हो सकता है. एखाद्या विषयात गुण कमी पडले तर याचा अर्थ आपण आयुष्यात अपयशी झालो असे नाही. एखाद बार एक विषय में अगर कम मार्क्स, गुण कमी पड़ले मतलब कम मार्क्स मिले तो हम अपयशी है, हम फेल हो चुके हैं, ऐसे नहीं होता है. तुला सांगतो गणिताशी मैत्री कर. तुझे बताऊं तो मैथ्स के साथ दोस्ती कर. मग बघ गम्मत या विषयाची, तुला मुळीच भीती वाटणार नहीं. फिर देखना ये सब्जेक्ट बहुत ज़्यादा इंटरेस्टिंग होगा, तुझे डर नहीं लगेगा, भीती वाटणार नाही. गणितातील संकल्पना म्हणजे कन्सेप्ट, संबोध म्हणजे सम सॉल्व करना, क्रिया म्हणजे स्टेप्स तू नीट समजून घे, तू समज कर ले. उदाहरणे सोडवण्याचा चांगला सराव कर, प्रैक्टिस कर सम सॉल्व करने की. हा विषय लवकरच तुझा लाडका होईल और देखना ये विषय भी तुम्हारा एक अच्छा खासा दोस्त बन जाएगा. हे अगदी नक्की, ये पक्का है. बाळा, आणखीन तुला एक सांगतो, परीक्षेतील गुण किंवा श्रेणी महत्त्वाची आहेच, पण त्यापेक्षाही आपल्या आंतरिक गुणाची वाढ करणे हे अधिक महत्त्वाचे आहे. पिताजी उसको कह रहे हैं कि एग्ज़ाम के जो मार्क्स होते हैं, परीक्षेतील गुण, एग्ज़ाम के मार्क्स, श्रेणी मतलब ग्रेड, ये बहुत ज़्यादा ज़रूरी है, लेकिन उसी के साथ साथ
आंतरिक गुणांची वाढ, मतलब तुम्हारे अंदर जो स्किल्स है, आंतरिक गुण म्हणजे इंटरनल स्किल्स जो है उसको भी इम्पॉर्टेंट देना बहुत ज़रूरी है. तो गोष्टी छान सांगतेस, चित्र उत्तम काढतेस, अन सुंदर नृत्यही करतेस. पिताजी वैष्णवी को कह रहे हैं गोष्टी छान सांगतेस, मतलब कहानी अच्छे से बताती हो, चित्र अच्छे से निकालती हो, अच्छा नृत्य करती हो, मतलब डांस करती हो. हे सारं सुरू ठेव, ये सब सुरू रखना. तुझ्या आईने सांगितले की हल्ली तू याकडे फारसे लक्ष देत नाही. मम्मी ने बताया कि हल्ली मतलब अभी तुम इस पर ज़्यादा ध्यान नहीं देते हो. या कला आपले जीवन सुंदर करतात, आपलं व्यक्तिमत्व फुलवतात. ये जो स्किल्स है ये हमारे जीवन को सुंदर बनाते हैं, हमारे पर्सनालिटी को डेवलप करते हैं. व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनालिटी. त्यामुळे प्रत्येकाने एखादी तरी कला जोपासावी. और इसी कारण हर किसी को एक स्किल्स अपने अंदर रखना बहुत ज़रूरी है, उसे बढ़ावा देना ज़रूरी है, जोपासली पाहिजे, म्हणजे इन्कल्केट करणं ज़रूरी है. स्वतःमधील गुणांची वाढ करायला तुला अनेक संधी मिळतील, त्याचा तू पुरेपूर उपयोग घे. बाबांनी सांगितलेले ऐकून त्याप्रमाणे तू वागशील याची मला खात्री आहे. और जो मैं बता रहा हूँ उसको तुम फॉलो करोगे, इसकी मुझे खात्री आहे, मतलब विश्वास है. दिवाळीच्या सुट्टीत मी गावी येणार आहे. मग आपण खूप खूप मजा करू, किल्ले बांधू, कंदील तयार करू, गप्पा मारू आणि दिवाळीचा फराळही खाऊ. पिताजी ने उसे दिवाळीच्या सुट्टीत मतलब दिवाली की छुट्टियों में मैं घर आने वाला हूँ, तब हम बहुत ज़्यादा मज़े करेंगे. काय काय मजा करणार आहेत? किल्ले बांधू मतलब फोर्ट, जो दिवाली में किल्ले बांधे जाते हैं. कंदील म्हणजे लैंटर्न बनाएं. गप्पा मारू, बहुत सी मज़ा करेंगे, गप्पा मारेंगे, गप्पे मारेंगे, चर्चा करेंगे. दिवाळीचा फराळ खाऊ. फराळ म्हणजे काय? चिवडा, चकली, लाडू, करंजी, इन सबको जब एक थाली में परोसा जाता है, डेकोरेट किया जाता है, तो त्याला म्हणतात फराळ. इन सबको क्या कहते हैं? फराळ. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. खाऊवरून एक गोष्ट आठवली मला. या दिवाळीत गावी येताना तुझ्या आवडीचा खाऊ घेऊन येणार आहे. कुठला ते तू ओळखलंच असशील. तुझ्या पुस्तकांचा खाऊ. गावी येताना मी तुझ्यासाठी गोष्टीची अनेक पुस्तके घेऊन येणार आहे. वाचून बघ तू, खूप आवडतील तुला. बरं आता थांबतो, बाकी सारे भेटी अंती बोल. पिताजी ने कहा कि गांव में आते वक्त मैं तेरे लिए खाऊ लेकर आने वाला हूँ. और वो तुझे पता है क्या है? काय? तो पुस्तकांचा खाऊ, मतलब किताबें, बहुत सारी किताबें, क्योंकि वैष्णवी को किताबें पढ़ना बहुत अच्छा लगता था. तो किताबें, और ये किताबें पढ़कर तुम्हें बहुत अच्छा लगेगा. आता थांबतो मतलब अब रुकता हूँ, क्योंकि अब जब मैं आपसे भेटी अंती बोलूँ, मतलब मैं मिलूँगा, तब मैं आपसे बहुत ज़्यादा बातें करूँगा. ये पिताजी अपने वैष्णवी जो उनकी बेटी है उनको बता रहे हैं. इस पाठ के माध्यम से एक पिताजी अपने बेटी को यही कह रहे हैं कि पढ़ना लिखना बहुत ज़रूरी है, उसमें अच्छे नंबर्स लाना ज़रूरी है, अच्छे मार्क्स मिलना ज़रूरी है, लेकिन उसी के साथ साथ हमारे अंदर जो हॉबीज़ हैं, हमें जो किसी को डांस अच्छा लगता है, किसी को लिखना, किसी को पढ़ना, जो भी आपकी हॉबीज़ है, जो आपके अंदर स्किल्स है, उसको डेवलप करना, उसको ज़िंदा रखना बहुत ज़रूरी है. क्योंकि यही स्किल्स हमें बहुत ज़्यादा खुशियाँ दे जाते हैं, कॉन्फिडेंस दे जाते हैं, हमारी पर्सनॅलिटी को डेवलप करते हैं. तर अशा प्रकारे आज आपण कोणता पाठ पाहिला? बाबांचे पत्र. धन्यवाद. थँक्यू सो मच.